नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये किती डिग्री ऊन आहे, तापमान किती आहे. तर वार आहे शनिवार आणि तारीख आहे 2. तर आपण दुपारी 2च्या आसपास बघूया. सर्वात आधी तर आपण मुंबईच्या दिशेने सुरुवात करूया की मुंबईमध्ये टेम्परेचर किती असणार आहे. मुंबई 32, अलिबाग 30. त्याचबरोबर वर जर आपण गेलो नाशिक 36, अकोले 36, जुन्नर 34, खेड 36, पुणे 37, भोर 34, महाड 37, सातारा 35, चिपळूण 36, रत्नागिरी 31, कोल्हापूर 36, निपाणी 37. अशा पद्धतीनं हे तापमान आहे. तर बारामती 41, इंदापूर 40, करमाळा 41, जामखेड 41, अहिल्यानगर 39, वैजापूर 39, छत्रपती संभाजीनगर 40. हे दुपारी 2चं तापमान आहे. कशा पद्धतीनं यामध्ये वाढ होताना दिसत आहे आपण बघू शकतो. चाळीसगाव 42, मालेगाव 40. तर रविवारी आपण बघूया दुपारी 2च्या सुमारास टेम्परेचर किती आहे. तर नंदुरबार 40, मालेगाव 40, मनमाड 38, वैजापूर विजापूर 40, श्रीरामपूर 40. त्याचबरोबर आपण जर पुढे गेलो छत्रपती संभाजीनगर 40, वैजापूर 40, त्याचबरोबर श्रीरामपूर 40, अहिल्यानगर 39, दौंड 41, बारामती 41, इंदापूर 41, करमाळा 42, सातारा 37, पुणे 38, खेड 37, जुन्नर 35, लोणावळा 35, महाड 39, चिपळूण 37, रत्नागिरी 31, कणकवली 36, सावंतवाडी 35, पणजी 32. हा संपूर्ण आपण जर बघितलं तर टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात आहे. आपण जर जळगावचा परिसर बघितला तर इथे 42 इतकं टेम्परेचर आहे. नंदुरबारमध्ये 40 आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 आहे. त्याचबरोबर 4 तारखेचं आपण बघूया टेम्परेचर तापमानामध्ये काही वाढ होती का. आपण जर बघितलं तर सकाळी कमी तापमान असतं. सकाळी 7च्या दरम्यान 8च्या दरम्यान जर बघितलं तर कमी टेम्परेचर. काही ठिकाणी 28 आहे, काही ठिकाणी 30 आहे. अशा पद्धतीने टेम्परेचर आहे. पण तेच टेम्परेचर तापमान दुपारी 2 वाजता जर बघितलं तर जळगाव 41, छत्रपती संभाजीनगर 39, बीड 40, बार्शी 40, सोलापूर 40, विजापूर 40. हा जर परिसर बघितला रे तर येथे तापमान खूप जास्त प्रमाणात आहे. मालेगाव 40, अहिल्यानगर 38, जळगाव 41, छत्रपती संभाजीनगर 39, नंदुरबार 39 आणि त्याचबरोबर नाशिक 36, अहिल्यानगर 38, पुणे 37, सातारा 36, कोल्हापूर 37, दापोली 33, रत्नागिरी 31, बेलगाव 33, पणजी 32. हा संपूर्ण जर परिसर बघितला तर येथे तापमानाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. तर हे होतं तापमानाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढतंय, कुठे कुठे वाढतंय. आपण पुढील व्हिडिओत देखील तापमानाबद्दल माहिती देत असतो. त्याचबरोबर आपण हवामानाबद्दल देखील अंदाज देत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.